आपल्याकडे आंब्यामध्ये 15 एक व्हरायटी असतात. बाकी टोटल झाड आम्ही ठेवतो. आमच्याकडे आता सफरचंद आहे, संत्री, मोसंबी, पेर, म्हणजे विदेशी झाडही. आपल्याकडे आता बरेचसे परप्रांतीय किंवा आपले मुंबई असतील गावच्या पेक्षा त्यांची एक इच्छा असते आपल्या बागेत सर्व झाडं असावीत. म्हणजे आमच्याकडे सफरचंद किंवा पेर पिकवलेला कस्टमर आमचा तयार झालेला आहे. नाही, झाडांची लागवडी झालीच पाहिजे. पर्यावरण पूरकसाठी तुम्हाला मी बोललो, वड, पिंपळ, पर्यावरण पूरकही झाडं लावा. अगदी तुमच्या आजूबाजूच्या रस्त्याला लावा आणि तुमच्या उत्पन्नासाठी आहे तीच कुठची झाडं तुम्ही फळझाडांचं उत्पन्न घेऊ शकता. नमस्कार मित्रांनो, शुभ संध्याकाळ. मी आता आहे माझ्या गावी कणकवली बोर्डवे येथे आणि मी आता उभा आहे NH66 नॅशनल हायवेला आणि हा हायवे मुंबई आणि गोव्याला कनेक्ट करतो. तर माझ्या पाठीचं तुम्ही नाव बघत असाल तर साईश नर्सरी, कारण मी आता या नर्सरीमध्ये आलो आहे कलमाची रोपं घेण्यासाठी. तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये जाऊ आणि नर्सरीमध्ये कोणकोणत्या प्रकारची आता कलमाची रोपं अवेलेबल आहेत ती बघू आणि त्यांचे जे काही रेट्स वगैरे आहेत ते त्यांच्याकडनं आपण जाणून घेतो. तुम्हाला एकदा मी इथलं लोकेशन कसं दाखवतो. तुम्ही जर मुंबईवरून येणार असाल तर ह्या रोडने मुंबईवरून येता आणि हा रस्ता जो आहे तर हा रस्ता सरळ पुढे गोव्याला जातो आणि याच रस्त्यावरती ओसरगाव त्या हद्दीमध्ये ही साईश नर्सरी येते. तर मित्रांनो, हा आहे साईश नर्सरीचा एंट्री गेट आणि आता इथून आतमध्ये आपण जाऊया. तुम्ही जर बघितलं तर या नर्सरीच्या दरवाजावरतीच आपल्याला अनेक शोभेचे जे झाडं आहेत तर त्यांची लागवड केलेली दिसून येते. हा जो समोर तुम्ही बंगला बघता या बंगल्यामध्ये जे नर्सरीचे मालक आहेत ते इथे स्वतः राहतात. हा जो आजूबाजूचा परिसर आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये त्यांची जी नर्सरी आहे तर ती त्यांनी इथे केलेली आहे. त्यांच्या बंगल्याच्या बाजूला त्यांनी असं एक इथे छोटासा गाला आहे आणि या गाल्यामध्ये त्यांनी हे असे वेगवेगळ्या प्रकारचे जे अँटिक पीस आहेत तर ते इथे ठेवलेले आहेत. म्हणजे आपण गार्डनमध्ये किंवा बंगलोमध्ये जेव्हा एखादं झाड लावतो तर त्यावेळी काही अँटिक वस्तूंमध्ये त्या झाडाचं लागवड केली जाते आणि तसे इथे वेगवेगळ्या प्रकारचे पॉट, कुंड्या त्यांनी ठेवलेले आहेत आणि या कुंड्यांचे जे रेट आहेत तर ते वेगवेगळे आहेत. इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टँड अवेलेबल आहेत. नर्सरीमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर नर्सरीच्या उजव्या हाताला शोभेच्या झाडांची या ठिकाणी पूर्णपणे त्यांनी रोपं ठेवलेले आणि या जे रोपांची जी किंमत आहे ती फ्लेक्झिबल आहे. म्हणजे आपल्याला इथे साधारण 50-100 रुपयापासून पुढे 500 रुपयापर्यंतची रोपं आहेत तर ते आपल्याला इथे सहज मिळून जातात. इथे पुढे गेल्याच्या नंतर ह्या काही अशा कुंड्या ठेवलेल्या आहेत तर ज्या आपण घराच्या गॅलरीमध्ये वगैरे ज्यांची आपण झाडांची लागवड करतो तर त्या प्रकारच्या ज्या कुंड्या आहेत तर त्या इथे अवेलेबल आहेत. इथे अशी बरीचशी झाडं आहेत ज्यांची मला नावं देखील माहीत नाही. आता हे जे समोर तुम्ही झाड बघताय ना तर हे जायफळ आहे. आता आपण जिथे झाडं बघितली त्या झाडांच्या समोर हे दुसरं एक पॅसेज आहे, त्या ठिकाणी त्यांनी अशी शोभेची झाडं ठेवलेली आहेत आणि इथे देखील आपल्याला हे असे छोटे छोट्या कुंड्या दिसतात. त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या मीडियम साईजच्या सगळ्या प्रकारच्या कुंड्या आहेत ज्याचा उपयोग आपण झाडांच्या लागवडीसाठी करू शकतो आणि त्यांचे जे प्राईस आहेत तर ते सुद्धा वेगळे आहेत. तर जेव्हा आपण मालकांशी प्रत्यक्ष बोलू तर त्यांच्याकडून आपण या झाडांचे जे रेट वगैरे आहेत तर ते रेट आपण जाणून घेऊ. तर मित्रांनो, आता मी साईश नर्सरीचे जे मालक आहेत तर ते दीपक आंगणे काका, तर त्यांची तुम्हाला ओळख करून देतो आणि आता तेच आपल्याला पुढे जो काय नर्सरीचा परिसर आहे तर ते आपल्याला दाखवणार आहेत. त्याचबरोबर ते आपल्याला इथे कोणकोणत्या प्रकारची झाडं आहेत त्यांचे रेट काय आहे तर त्याच्याबद्दल ते आपल्याला माहिती देणार आहेत. कोणकोणत्या प्रकारची आपल्याला झाडं सध्या उपलब्ध आहेत? आपल्याकडे आंब्यामध्ये 15 एक व्हरायटी असतात. बाकी टोटल झाड आम्ही ठेवतो. आमच्याकडे आता सफरचंद आहे, संत्री, मोसंबी, पेर, म्हणजे विदेशी झाडही. जे आता एक तुमच्या पुढे एका कस्टमरने आमच्याकडे स्टार फ्रूट घेतलं, अशा सर्व प्रकारची झाडं असतात. पण ही जी झाडं आहेत ती आपल्या कोकणामध्ये होतात का? म्हणजे काही कस्टमरांची काय मोठे बागायतदार आपल्याकडे आता बरेचसे परप्रांतीय किंवा आपले मुंबई असतील गावच्या पेक्षा त्यांची एक इच्छा असते आपल्या बागेत सर्व झाडं असावीत. म्हणजे आमच्याकडे सफरचंद किंवा पेर पिकवलेला कस्टमर आमचा तयार झालेला आहे. संत्री, मोसंबी तर बऱ्याच जणांकडे लागलेली असतात. आताही जंगली रोड लाईनची झाड आहे ती बघा, रस्त्याच्या बाजूला लावायची. बकुळ आहे, करंज आहे. ही म्हणजे ह्याच्यासाठी कंपोस्ट खतासाठी खूप चांगली झाडं. ही झाडं फास्ट वाढतात. कदंब म्हणून येते एक. कोणतं झाड आहे? कदंब. कदंब म्हणजे ह्याच्यावर कृष्ण बागडायचं असं त्याचे एक हे आहे. अच्छा. म्हणजे थोडस काहीतरी अध्यात्म आहे. पूर्णपणे मी काय वाचलेलं नाही पण बरं त्या पद्धतीने
हा एक निरफणस येतो. ह्याचा जो फळ असतो तो साधारण छोटा असतो ना, म्हणजे आपला नॉर्मल फणसासारखा नाही, मोठा नाही, नाही. नाही, भाजीसाठी म्हणजे भाजीसाठी. आपल्या कणकवली मार्केटमध्ये त्याची किंमत जास्तीत जास्त 40-45 50 रुपये, पण गोव्याला ते 150 रुपये फळ आहे. मग आता ह्या एका रोपाची किंमत किती आहे? आता ही 250-300. 250 ते 300 रुपये निरफणस. आणि आता हे सगळं आंब्याच्या व्हरायटी आहेत. आता ही 4 वर्षाचा हापूस वगैरे आहे, हापूस केशर. आता आमच्याकडे आंबे लागलेले आहेत, हे बघा केशर वगैरे, हे हापूस आहेत. ही 4 वर्ष. आता हे जे आंबे आहेत हे साधारण किती वर्ष वय म्हणजे त्याचं? ही आता 4 वर्षाची आहेत. ही मोठी झाड. ही 2 वर्षाची आहेत. अच्छा. ही पुढे 1 वर्षाची आहेत. ही बघा. म्हणजे झाडांचे जे रेट आहेत त्याच्या वयोमानानुसार ठरवले जातात आणि त्यांची ग्रोथ बघून ठरवले जातात. आम्ही मेन म्हणजे आम्ही 99% सेंद्रिय खतावरच करतो. अच्छा. आम्ही युरिया तर आमच्या नर्सरीमध्ये कधीच वापरत नाही. बरं. आमच्या उन्हा पूर्ण हे कोकमामध्ये आहेत. कोकमची कलम ही 2-3 प्रकार ह्याच्यात आहेत. लहान मोठी. ही 3 वर्षाची आहेत. 2 वर्ष. ही 2 वर्ष. समोरची 2 वर्षाची आहेत आणि 3 वर्ष. कोकम वाढायला खूप वेळ लागतो. आणि यांचं जो म्हणजे याची जी किंमत वगैरे आहे ती कशी आहे? पण अशीच 200 रुपये, 150 वयोमानानुसार. आणि हे जे समोर आता आंबे आहेत हे पायरी आहे. हे आता केशर आंबा बघा लागलेला आहे. अच्छा. फळं आहेत आता. हे जे आता समोर जे काका आपल्याला झाडं दाखवतात ही केशरची आहेत. आणि आता देखील ह्या झाडांवरती तुम्ही बघितलं तर इथे फळ लागलेलं आहे. आणि तुम्हाला इथं फळ दाखवतो मी साधारण केवढं आहे ते. हे बघा फळ बघा, साईज मोठी होते. आणि याची ते म्हणतात की अजूनही साईज थोडी मोठी होणार करून. तर काका ह्या ज्या आता झाडांची जी ग्रोथ आहे ते आता किती 2-2.5 वर्षाची आहे का? 4 वर्षाची. 4 वर्ष. ही 4 वर्षाची आहे. ती ही दे बघा, ही तुम्हाला 2 वर्षाची आहे. ही 2 वर्षाची आहे. मग आता ह्या झाडांची जी किंमत आहे ती किती आहे केशरची? 700 रुपये. अच्छा. म्हणजे आता हे धरते आंबे आहेत एक प्रकारे. आणि ही 200 रुपये. 200 रुपये. अच्छा. आणि आता हापूसच आहे. ही सर्व लाईन हापूसची आहे. हे बघा पूर्ण हे जे आहे ना, हे 1 2 3 4 5 6 ह्याच्या टोटल 6 लाईनी आहेत. संपूर्ण हापूस आंब्याच्या आहेत. आणि ह्याची किंमत साधारण 200-250च्या रेंज मध्ये, 150-200 रुपये अशी याची किंमत आहे. आता काजू मध्ये आपल्याकडे कोणकोणत्या व्हरायटीज आहेत? वेंगुर्ला 7, वेंगुर्ला 9, वेंगुर्ला 4. वेंगुर्ला 3-4 प्रकारचे असतात काजू. आमची दुसरीकडे एक थोडी जागा आहे, तिथे ठेवलेली असतात काही वेळा. आणि ह्या काजूच्या रोपांची किंमत म्हणजे अशी स्टार्टिंग किती आहे त्याची? हे 80 रुपये येतात. 80 रुपयापासून. म्हणजे ही समोरची 80-100. 80 ते 100 रुपये. आणि ह्या झाडांची जी लागवड करण्याचा जो योग्य कालावधी आहे तो म्हणजे मिरगाच्या पावसानंतर. आता लावलेली झाडं उलट चांगली होतात. अच्छा. फक्त 2 महिने तुम्ही पाणी दिलात, जमिनीत उष्णता भरपूर असते आणि झाडं खूप चांगली होतात. पण लोकांचं म्हणणं काय असतं, पाऊस आल्यावर पाणी म्हणजे तो टेन्शन नाही. खरा झाडातला शास्त्रयुक्त झाड आहे ना, तो माणसं आता झाडं नेऊन आमच्याकडे आता झाडं उचलायला सुरुवात होते. आता आपण आंबे बघितले, काजू बघितले, आता नारळ आणि सुपारी एकदा बघून घेऊ. पुढे सुपारी आहे बघा. तर इथूनच आता थोडस पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला नारळीच्या आणि जी सुपारीची झाड आहेत तर ती दिसतील. चिकू आहे, कालीपत्ती चिकू येतो. हा बघा लागलेले आहेत आता. हे चिकूचं झाड आहे. आणि ह्याच्यातलंच एक झाड मी गेल्या वर्षी आपल्या घरी लावलेलं होतं. आणि आता साधारण त्या झाडाची देखील उंची आहे तर ती एवढीच आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याची वाढ झालेली आहे. हे समोर जे आता तुम्ही बघता ते हे माड आणि सुपाऱ्या. इकडे पण आहे सुपारी. आणि इथे समोर देखील सुपारीचं त्यांचं सेक्शन आहे. आणि या सुपारीच्या एका रोपाची किंमत किती रुपये? सुपारी 80 रुपये. एकाचे 80 रुपये. सुपारी आपल्याकडे 30 रुपये, 100 रुपये, 80 रुपये. अगदी मोठी सुपारी 200 रुपयापर्यंत पण आहे. 200 रुपयापर्यंत. म्हणजे त्यांच्या वयोमानानुसार त्यांची किंमत. नॉर्मल 30 रुपयावाली आमच्याकडे सुपारी खूप चालते. बरोबर. 6 महिन्याची, वर्षाची सुपारी 30 रुपये छोटी आहेत, तिकडे आहेत. बरोबर. त्याच्यातल्या 30 वाल्यामधली मी 10 रुपये नेलेली आहे, चांगली आहे. अच्छा. हे आहे वरती घाटावरती सोनचाफ्याच्या झाडाला. हा पूर्ण सोनचाफ्याचा आहेत ना? आणि त्याच्या पाठी परत ती सुपारीची झाड. अच्छा. हे नारळ आहेत ना सगळे? हे किती वर्षाचे आहेत तरी? आता 1 वर्षाचे. 1 वर्षाचे. तुम्हाला इथं बुंदा दाखवतो मी झाडांची. म्हणजे त्यांची जी देखभाल करण्याची पद्धत आहे त्याच्यावरनं तुम्हाला एक अंदाज येईल. बघा आता 1 वर्षाचा हा माड आहे, पण त्याचे जे बुंद्याचे वगैरे म्हणजे त्यांच्या नर्सरीमध्ये हे 3 वर्षात लागतात. 3 वर्ष. पण इथे एक गोष्ट जर तुम्ही बघितली ना तर ह्यांची झाडं जी
जगवण्याची किंवा त्या झाडांची काळजी घेण्याची जी पद्धत आहे ती बघा. एवढी छोटी झाड आहेत पण त्यांचे बुंदे वगैरे बघा, कुठेही त्याला हलगर्जीपणा केलेला नाहीये. काम एकदम परफेक्ट आणि अचूक आहे बघा. त्यांची ह्यावरून कळतं की ते या नर्सरीमध्ये किती मेहनत घेतात आणि या झाडांबद्दल किती काळजी वगैरे घेतात, ते आपल्याला ह्या सर्व गोष्टींवरून दिसून येतं. हा बघा एक ना गोड आंबाडा आहे, वर्षाचे 12 महिन्याला. गोड आंबाडा, स्वीट आंबा. त्याचं म्हणजे फळ असतं का त्याला? फळ आपल्या आंबाडीचं फळ येतं तसं. अच्छा. इथे आपल्याला हे अशी ग्रीन जे मॅट येतात ना ते सुद्धा मिळतात आणि या मॅटचा जो उपयोग आहे हा गार्डन मध्ये वगैरे केला जातो. आणि इथे आपल्याला हे मॅटच्या ज्या शीट आहेत त्या सहज उपलब्ध होतात. इथे आपल्याला वेगवेगळ्या झाडांच्या फळझाडं फुलझाडं यांची व्हरायटी तर दिसतेच, पण त्याचबरोबर आहे ना त्यांनी जी मध्येच वाट इतरही जी म्हणजे आपण विदेशी झाडं म्हणतो तर त्या झाडांचा देखील त्यांनी इथे खूप मोठा असा संचय करून ठेवलेला आहे. आणि ही जी झाडं आहेत ते आपल्या पट्ट्यामध्ये देखील चांगल्या प्रकारे होतात असं त्यांचं म्हणणं आहे. बघा इथे अजूनही अशी अनेकशी फुलझाडं आहेत. समोर दिसते ती गुलाबी कलरची जास्वंदी, इथे चाफा आहे, त्याच्यानंतर समोर जो दिसतोय तो हिरवा चाफा. अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलांची जी व्हरायटी आहे तर ती आपल्याला या नर्सरीमध्ये सहज उपलब्ध होऊन जाते. त्याचप्रमाणे हा समोर जर तुम्ही बघितलात तर हा गुलाबी कलरचा जो गुलमोहर ज्याला म्हणतो आपण तर तो सुद्धा इथे आहे. काका ही पांढरी पानात हे कोणतं झाड आहे? त्याला चांगली फुलं येतात. निकोडिया, हे देखील बारीक पिंक कलरची फुलं आहेत. अच्छा. हे बघा हे सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं झाड आता मला बघायला इथे भेटलंय. त्याशिवाय इथे ह्या लाईन मध्ये सर्व हे गुलाब वगैरे आहे, जास्वंद आहेत. हे काका झाड कोणतं आहे समोरचं? ह्याला ट्रॅव्हलर पाम म्हणतात. अच्छा. हे गार्डनचं मोठं झाड. ह्याचा उपयोग शोभेचं झाड म्हणून, शोपीस म्हणून केला जातो. 1,500 रुपये किमतीचं आहे. 1,500 बुकिंग दिलेलंच आहे झाड. अच्छा, म्हणजे बुक आहे ऑलरेडी झालेलं. अच्छा, दोन्ही झाडं की दोन्ही गार्डनला दिलेली आहेत. आता इथून पुढे आपल्याला अजून काय बघण्यासारखे? इकडे तुम्हाला आंब्या फळांच्या व्हरायटी पाहिजेत आहेत वेगवेगळ्या. कडुनिंब आहे, शेवगा आहे, पपई, डाळिंब, रक्तचंदन. म्हणजे आता जर सगळ्या झाडांची जर आपण एक बेसिक रेट जर बघितला किंमत तर ती सुरुवात म्हणजे कमीत 60-70 रुपये 60-70 आणि पासून 200 रुपये 200 म्हणजे ह्यापेक्षा जास्त असं रेट नाहीये. मोठीच कोणी झाडं घेतली ना तर एक ती 500-600 अगदी 1,500-2 हजाराची. पण आम्ही आता परवा एक ना असंच पाम दिला सिल्वर कलरचा. त्याची किंमत जाग्यावरतीच 1,500 रुपये 5,500 रुपये होती. ट्रान्सपोर्ट सहित आम्ही त्याला तो 8,000 दिला. आंध्रावरून मागवली 2 झाडं. 2च झाडं. म्हणजे एक रेंज, त्या रेंजच्या बाहेरची देखील झाडं आपल्याकडे मिळतात. तर आता हे इथे हा जो समोर तुम्ही बघताय हा शेवग्याचं झाड आहे. त्याच्यानंतर हे बल्ड चेरी, परत तिकडे चिकू वगैरे आहे. त्याशिवाय तिकडे कडुलिंब, त्याशी जी सर्व झाडांची लाईन आहे तर ती पूर्ण आतमध्ये अशी झाडं आहे, छोटी छोटी रोपं सर्व आहे. इथे समोर आपल्याला परत काजू दिसतो. आता काजू मध्ये देखील 2-4 प्रकारचे काजू येतात. त्यांनी मग सांगितलं तसं वेंगुर्ला वगैरे. तर इथून पुढे देखील आता आंब्याचे काही रोप आहेत तर ती आपण बघून घेऊया. हे तोतापुरी आहे, हे रत्न आहे. हा तोतापुरी आंब्याचा संपूर्ण सेक्शन आहे. आणि हा जो आंबा आहे ते बघा इथे त्यांनी फलक देखील लिहिलेला आहे तोतापुरी आंबा. आणि पूर्ण जी लाईन आहे तर ही तोतापुरी आंब्यांची आहे. त्याचबरोबर हा काका लाल पेरू आहे ना? लाल पेरू हा पूर्ण जो आहे ना लाल पेरूचा, ह्याच्यातली मी गेल्या वर्षी 2 झाडं नेलेली आणि ती झाडं आता आपल्या बागेमध्ये आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांची वाढ देखील झालेली आहे. आता इथून पुढे ही जी पूर्ण लाईन आहे तर ही रत्न आंब्याची आहे. आणि त्याच्यानंतर पुढे हा देखील रत्नाचा. 2 वर्षाचा आहे, तो 1 वर्षाचा आहे. अच्छा. लाल जाम. इकडे जंगली झाडं आहेत सगळे, वड पिंपळ वगैरे असे आम्ही मुद्दाम झाडं ठेवतो. हा म्हणजे ज्याला कोणाला गरज असेल तो घेऊन जाईल. वड पिंपळ लावतात लोकांनी. अंजीर आहे, नारळाच्या व्हरायटी आहेत. परत हे जाम, समोरचे जामाची झाड आहेत. हो नाही हे अंजीर आहे. हे अंजीर आहे का? हे अंजीर आहे. हे जाम आहे. जाम मध्ये 5 प्रकार आहेत आपल्याकडे. हा वेगवेगळे. अच्छा. आणि आपल्याला जे माड आहे त्या माडामध्ये आपल्याला कोणकोणत्या जातीचे माड भेटतात? माडामध्ये पण आपल्याकडे एक उंच वाढणारा बाणावली येतो. मग डीटी आहे, प्रताप येतो, गंगाबोडम, कोलंबस, लोटन आणि एक बोना, असे 6-7 प्रकारचे नारळ आहेत. आणि ह्या जे आता माड आहेत त्या माडाचं साधारण म्हणजे किती वर्षाने वगैरे ते लागतात? 3 ते 4 वर्षाने लागतात. मेहनतीवर जागा, मेहनत
अच्छा. 3-4 वर्षापासून लागू शकतो. तर आता आपली जी नर्सरी आहे तर ती बऱ्यापैकी आपण फिरलो आणि इथे त्यांनी आहे ना काही अशी झाडं ठेवलेली आहेत ज्याला ते आपण रानटी झाडं म्हणतो. तर ती देखील झाडं त्यांनी इथे ठेवली आहेत. त्यांचं काकांचं असं म्हणणं आहे की काही लोक आहेत जे वड पिंपळ वगैरे जे असतात तर तशी झाडं देखील नेऊन आपल्या घराजवळ वगैरे लावतात किंवा बागेमध्ये लावतात. त्यासाठी त्यांनी अशी जी झाडं आहेत ती त्यांच्या नर्सरीमध्ये त्यांनी ठेवलेली आहेत. आता हे जे माड वगैरे आहे त्या माडांचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यांची किमती देखील आपल्याला त्यांनी सांगितलं की साधारण 250 पासून पुढे माड माड जे 100 चालू पासून पण आणि त्यांच्याकडे कमीत कमीत जे माड आहेत ते 100 रुपयापासून आपल्याला सवत मिळून जातात. तर आता मित्रांनो बरीचशी आपली आता नर्सरी फिरून झालेली आहे आणि ह्या झाडांना जे पाणी वगैरे लागतं तर त्याचं व्यवस्थापन तुम्ही कसं करता पाण्याचं? पाणी आता आमच्याकडे कंटिन्यू 4 माणसं काम करत असतात. बरं. स्वतः आम्ही काम करत असतो. आम्ही दोघंही नवरा बायको हां. दोघंही आम्हीही काम करत असतो. म्हणजे देखरेख करतो का आम्ही. एखाद्या वेळी एकच माणूस बऱ्याच लेबर प्रॉब्लेम खूप असतो. हो, गावच्या ठिकाणी हा प्रॉब्लेम काही ठिकाणी कोण सुट्टीवर राहतो. मग त्यावेळी मग आपल्याला त्या पद्धतीत काम करावं लागतात. अगदी मालक ते आम्हाला हे काम करायची तयारी आहे. त्याने नर्सरी सांभाळू शकतो. बाकी कोण नाही. बरोबर. आपलं आहे म्हणजे ते आपल्याला करणं आहे. करावंच लागतं. हो. मग आता पाण्यासाठी तुम्ही म्हणजे पर्याय काय? विहीर, बोरवेल वगैरे? बोरवेल आहे. बोरवेल. पाणी आहे मुबलक आमच्याकडे. त्याशिवाय आम्ही स्प्रिंकलर सिस्टीम केलेली आहे आणि मॅन्युअली माणसं. आता तुम्ही आलात तेव्हा बघितलं 3 माणसं पाणी लावत होती. बरोबर. आज 3 माणसं आहेत. 1 जण सुट्टीवर आहेत. आता ही एवढी सगळी तर तुमची आता झाडं वगैरे बघितले तर तुमची मेहनत जी का तुम्ही आणि तुमचे सहकार्य घेता तर ती आपल्याला दिसून येते. त्याबद्दल काही वादच नाही. इतरही तिकडची जी झाडं होते तर ती आपण मगाशी बघून घेतले. तर आता काकाने माझ्यासाठी एक केशरचं झाड काढून ठेवलंय तर ते आता झाड आपण पुढे जाऊन घेऊया. काका हे जे झाड आहे ते किती वर्षाचं आहे आता? हे 3 वर्षाचं आहे केशर कलम. केशरचं. आणि याची किंमत? मार्केट किंमत 500 रुपये आहे. अच्छा. बघा एकदा बघून घ्या. हे केशरचं झाड आहे आणि झाडाची जी वाढ आहे ती बऱ्यापैकी आता झालेली आहे. तर मी आता काकांचा धन्यवाद मानेन की काकांनी वेळात वेळ काढून त्यांच्या बिझी शेड्यूलमधून आपल्याला वेळ दिला आणि आपल्या नर्सरीबद्दल जी काही माहिती त्यांनी सांगितली, झाडांबद्दल माहिती दिली, तर त्याच्याबद्दल काका खरंच तुमचं खूप धन्यवाद. आणि काय सांगाल तुम्ही आपल्या नर्सरीबद्दल आपल्या चॅनलच्या माध्यमातून? नाही, झाडांची लागवडी झालीच पाहिजे. पर्यावरणपूरकसाठी तुम्हाला मी बोललो वड पिंपळ पर्यावरणपूरकही झाडं लावा. अगदी तुमच्या आजूबाजूच्या रस्त्याला लावा आणि तुमच्या उत्पन्नासाठी आहेत तीच कुठची झाडं तुम्ही फळझाडांचं उत्पन्न घेऊ शकता. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. आता तुम्ही या क्षेत्रामध्ये एवढे वर्षात तर आता लोक काय करतात की जी जुनी झाडं आहेत आंब्याची म्हणा फणसाची म्हणा तर ती झाडं तोडतात आणि त्या ठिकाणी प्लॉटिंग वगैरे करून अशी छोटी छोटी शोची झाडं फुलझाडे लावतात. ते कितपत योग्य आहे? नाही, चुकीचं आहे ते. गरज असेल तरच तोडा, नाहीतर न तोडता त्याच्यावरच तुम्ही ती झाडं राखून तुम्ही. म्हणजे मला झाड तोडणं या गोष्टीचा प्रचंड टिटकार आहे. राग येतो. खरी गोष्ट आहे. तुम्ही झाडं तोडू नका. तुम्ही ती झाडं जतन करून. आता तुम्हाला एक मुद्दाम सांगतो. एक मर्चंट नेव्हीचा माणूस आहे, सॉरी नेव्हीतला माणूस आहे आणि तो माणूस आपला कोकणी नाही आहे. त्या माणसाने नागवे करंजे गावामध्ये 16 गुंठे जागा घेतलेली आहे. त्याने आपल्या जागेमधचं एकही झाड म्हणजे त्या जागेमध्ये मी साईडवर जाऊन आलो. सरांनी पूर्ण उडनचं घर केलेलं आहे. त्या पूर्ण उडनचं घर आणि त्याच्यामध्ये त्यांनी असलेले काटे असन खैर ऐन कुठचंही झाड त्या माणसाने काढलेलं नाही. म्हणजे मला त्यांचा एवढा हेवा वाटला ना की सर्व झाडं जतन करून त्यांनी आणि त्याच्यात आम्हाला आता त्याच्यात लँडस्केपिंग करून द्यायचं आहे. उत्तम. अच्छा. म्हणजे अशी माणसं आहेत जी झाडं जपतात आणि अशी आहे जी झाडं तोडतायत. काकांनी आपल्याला जी काही माहिती दिली त्याबद्दल काका तुमचं खरंच धन्यवाद. तर साईश नर्सरीचा जो मी नंबर आहे तर तो मी आता आपल्याच्या स्क्रीनवरती आहे तर तो मी देईन. तुम्ही नक्की काकांना कॉल करा, त्यांच्याकडनं माहिती घ्या आणि हायवे पासून जवळ आहे त्याच्यामुळे तुम्ही इथे येऊन सहज झाडं घेऊ शकता आणि तुम्हाला ते चांगलं कोऑपरेट करतील. तर नक्की या साईश नर्सरीला भेट द्या आणि इथे असलेली जी निसर्ग संपदा आहे तर ती तुम्हाला जशी शक्य होईल तशी न्या आणि आपल्या इथे त्यांची लागवड करा. ओके, धन्यवाद. काकांनी मला हे आता केशर जातीचं जे झाड आहे तर ते त्यांनी असंच दिलेलं आहे. ते म्हणाले की याचे कोणतेही तुम्ही पैसे वगैरे देऊ नका, फक्त एक झाडाची चांगली तुम्ही लागवड करा आणि या झाडाची चांगली निगा करा आणि ज्यावेळी झाड मोठं होईल त्यावेळी मी नक्की येऊन त्या झाडाला भेट देईन. आणि हे जे झाड आहेत ना मित्रांनो, ह्या झाडाची जी किंमत आहे ती साधारण 500 ते 700 रुपयापर्यंत आहे. पण काकांनी कोणत्याही प्रकारचा एकही रुपया माझ्याकडनं घेतलेला नाही. त्याबद्दल काकांचे खरंच खूप
खूप धन्यवाद. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की मी कोणती माझी स्वतः ॲडव्हर्टाईज करत नाही, पण आता तुम्ही स्वतः इथे आलात, माझ्या नर्सरीचा व्हिडिओ वगैरे तुम्ही बनवताय, तर माझ्याकडून तुम्हाला एक छोटीशी भेट म्हणून त्यांनी मला हे झाड दिलं. नर्सरीमध्ये ना काकांनी एक शेड बांधून घेतली आहे आणि ती शेड तुम्हाला मी दाखवतो कशी त्यांनी बांधली आहे. ते साधारण मला वाटतं 12 बाय 12ची वगैरे ही शेड असावी आणि त्यासाठी आहे ना त्यांनी जो हा चौतरा आहे ना हा पूर्ण चिरेबंदी बांधून घेतलेला आहे आणि ह्या ज्या चौतऱ्यावरती जे बांधकाम त्यांनी इतर केलेलं आहे तर ते ह्या अशा लाकडी मेडी उभ्या केल्या आहेत. हे बघा, साधारण ह्या ज्या मेडी आहेत तर ह्या विधभर अंतर म्हणजे आपलं जर वितेच्या मापा एवढी अशी यांची जाडी आहे आणि त्याच्यावरती त्यांनी पूर्ण असे हे आडवे वासे वगैरे टाकून ते पूर्ण असं त्यांनी इथे स्ट्रक्चर उभं केलेलं आणि ह्याच्यावरती नंतर मग हे आपल्या बांबूपासून बनवलेले ज्या चटई वगैरे आहेत तर ते त्यांनी त्याच्यावरती त्याचं छप्पर केलेलं आणि खूप नैसर्गिकरित्या म्हणजे एक बोलतात ना इको फ्रेंडली अशी त्यांनी ही शेड उभी केलेली आहे. हे बघा, इथे पाण्यासाठी म्हणजे जे कोणी कस्टमर इथे येणार झाडं वगैरे घेण्यासाठी तर त्यांच्यासाठी इथे बसण्यासाठी त्यांनी इथे अशा खुर्च्या ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर हा इथे बाकडा आहे आणि इथे येणाऱ्या कस्टमरला पाण्याची सोय ती त्यांनी चांगल्या प्रकारे इथे केलेली आहे. तर मित्रांनो, अंगणे काकाने आपल्याला साईश नर्सरी पूर्ण फिरवली, त्यामध्ये असलेल्या झाडांच्या व्हरायटीबद्दल आपल्याला माहिती दिली, त्यांचे जे काही किमती वगैरे होत्या त्या किमती सांगितल्या, झाडांचं जे वयोमान असतं त्यानुसार कशा किमती त्यांच्या वाढतात, त्यांची लागवड कशी करावी याबद्दल आपल्याला त्यांनी खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली. काकांचा जो नंबर आहे तर तो मी स्क्रीनवरती देत आहे, त्यांना फोन करा. त्यांच्याकडून तुम्हाला जर काही झाडं वगैरे घ्यायची असतील तर ती घ्या. झाडांबद्दल तुम्हाला काय माहिती हवी असेल किंवा झाडांची लागवड कशी करावी, खता संदर्भात जर काही तुमचे प्रश्न असेल तर काकांना तुम्ही बिंदास फोन करा, ते तुम्हाला नक्की सहकार्य करतील. आणि एकदा नक्की या नर्सरीला येऊन भेट द्या आणि इथे असलेली जी काही निसर्ग संपदा आहे ती एकदा बघा. तुम्हाला मी 100% सांगतो की इथे आल्याच्या नंतर तुम्ही एखादं झाड किंवा एखादं छोटंसं रोप घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. कारण आता जर आपण जसं एक झाड जरी प्रत्येकाने लावायचा विचार केला ना तर एक भलं मोठं जंगल निर्माण होईल. कारण आत्ताची सध्याची जर वातावरणाची जर परिस्थिती बघितलं तर आपल्याला झाडांची लागवड करणं खूप गरजेचं आहे. आणि जर प्रत्येकाने हा विचार केला तर एक चांगलं जंगल, एक चांगली हिरवळ किंवा एक झाडांची जी शृंखला आहे तर ती आपल्या सभोवताली उभी राहील. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो. भेटू पुन्हा अशा एकाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.